आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अच्छा, म्हणजे याचंही खापर तुम्ही माझ्यावरच फोडणार? मला कळत नाही मीना, अचानक तुझ्यात इतका चांगुलपणा कुठून आला ग? प्रत्येक वेळी तुम्हाला मीच कशी वाईट दिसते, पण तुम्हाला जसं वाटतंय ना तशी मी नाहीये. मी माझ्या मुलाच्या सुखाकरता सगळं सहन करतेय. खरंच तेवढ्यासाठीच चाललंय ना हे सगळं? हो, त्याचं तिच्यावर प्रेम आहे म्हणून मी लग्नाला तयार झाले. तू बोलतेस खरं, पण हा कोणास ठाऊक तुझ्यावर विश्वास ठेवायला मन धजावतच नाही. अहो मग मी काय करू म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास बसेल? मावशी, विक्रांत, काय झालं तुला? तू 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 बरा आहेस ना? तू ये आधी, बस ये. काय? सावकाश. काय झालं विक्रांत? गिरिजा भेटली का? काय म्हणाली ती? मीना, अगं त्याला श्वास तरी घेऊ देत. अहो तो किती अपसेट झाला दिसतंय ना. काय झालं कळायला नको का? मी सांगते. ऍक्च्युली विक्रांत रस्त्यात रडत बसला होता. काय? अगं पण आलंय काय? तो गिरिजाला भेटायला गेला होता तेव्हा तिने तिची एंगेजमेंट रिंग परत केली. आणि त्यांच्यातलं नातं कायमचं संपवलं. बघताय ना, तुम्ही माझ्यावर ढकलून सगळं मोकळं होत होता, पण आता हे कोणामुळे घडतंय कळतंय ना? मीना प्लीज तू शांत होतेस का? कशी शांत होऊ आणि का? त्या गिरीच्यामुळे सगळं झालंय. तिनं रडवलंय माझ्या मुलाला. बघताय ना काय अवस्था करून ठेवली माझ्या मुलाची. शांत हो मला, रडू नकोस. सोन्यासारखा मुलगा माझा, काय कमी आहे त्याच्यात? तोंडावर नकार दिला, रडवलं माझ्या विक्रांतला. रडू नकोस विक्रांत, बस. आता तू रडायचं नाहीस आणि त्या गिरिजा करता तर नाहीच नाही. खूप केलंस तू तिच्यासाठी, पण आता बस. काय बोलतेस तू? बरोबर बोलतीये मी. विक्रांतला अजून अपमान सहन करायची काही गरज नाहीये. झाला तेवढा तमाशा पुरे झाला. आणि तू त्या गिरिजाचं परत तोंड बघायचं नाहीये. मीना अगं तुम्ही उगाच तिची बाजू घेऊ नका. मी नाही बघू शकत माझ्या विक्रांतला असं दुःखी. अजून किती सहन करायचं त्यांना आणि का? काव्या, विक्रांतला आज घेऊन. हो विक्रांत, चल. आई, मला तुझ्याशी बोलायचं होतं. बोल ना. मला ताईची अवस्था बघवत नाहीये ग. खरं तर सगळ्यांनाच टेन्शन आलंय.
मिनी पण ती मनाने खचलीये. अहो एवढं सगळं अचानक घडल्यावर असं होणं साहजिकच आहे ना. पण मग आपण काही करायला नको का? आपण काय करणार ताई? काउन्सिलिंग केलं तर? म्हणजे मला असं वाटतंय की ताईला सायकोलॉजिस्टची गरज आहे. म्हणजे या बाबतीत मी जयंत सरांशी ऑलरेडी बोलले. तुम्ही सगळे असे का बघताय माझ्याकडे? जयंत सरांच्या खूप ओळखी आहेत. ते म्हणाले चांगले सायकोलॉजिस्ट बघतो आणि नंबर पाठवतो मी. पण याची काय गरज आहे? मला असं वाटतंय की या सगळ्यातून ताईला बाहेर काढण्याचा हा उत्तम मार्ग आहे. दादा तुम्ही काय बोलताय? मला काय कळत नाहीये. आई, मला असं वाटतंय ताईला मानसोपचार तज्ञाची गरज आहे. म्हणजे तुला काय म्हणायचंय? तुझ्या ताईला वेड लागलंय? अगं असं कुठे म्हणाले मी? मग तुला हे सगळं करायची गरज काय होती? तू ओरडतोयस का? ओरडू नको तर काय करू? हा, तू कोणालाही न विचारता परस्पर जयंत सरांना का कॉल केला? त्याने काय फरक पडतोय? तुला अक्कल कमी आहे का की नाहीच आहे? हा? माझी अक्कल काढण्याची गरज नाहीये. हा, तू हा डिसिजन परस्पर का घेतलास? आणि मुळात जयंत सरांचा काय संबंध आहे? तू त्यांना का सांगितलंस? अरे त्यांच्या ओळखी आहेत म्हणून त्यांना सांगितलं मी. मी ताईसाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही सगळेजण मलाच का दोष देताय? मग तू तिला वेड ठरवून मोकळी झालीस? अगं आई, मी कुठे वेडं ठरवलंय तिला? मग तिच्यासाठी मनाचा डॉक्टर शोधायची काय गरज आहे? आई, आई तू शांत हो. सायकोलॉजिस्ट म्हणजे वेड्यांचा डॉक्टर नाही. मग अजून कोणाला घेऊन जातात त्या डॉक्टरांकडे? आई, सायकोलॉजिस्ट कडे जाणारी प्रत्येक व्यक्ती वेडी नसते. अगं आई, मी कसं समजवू तुला? आपलं शरीर आहे की नाही, ते आजारी पडतं. त्याचप्रमाणे कधी कधी आपलं मनही आजारी पडतं. त्याचा इलाज करतात हे डॉक्टर. आणि दादा, मला वाटलं होतं तू समजून घेशील. कुठल्या गोष्टीचा इश्यू का करतोयस तू? बघ, काउन्सिलिंग बद्दल तू जे काय बोली याचा मला राग नाही आला. मग कोणालाही न विचारता या सगळ्यामध्ये जयंत सरांना काय इन्व्हॉल्व करून घेतलंस तू? हा, या गोष्टीचा मला जास्त राग आलाय. आणि मला असं वाटतं ना की ताईला हे करायची गरज नाही. आई, मला वाटतंय ताईला याची गरज आहे. तुला काय म्हणायचंय? तुझी ताई वेड्यासारखी वागते? नाही आई, अजिबात नाही. प्लीज तुम्ही सगळं ना, मी जे काही सांगते त्याचा चुकीचा अर्थ काढणं बंद करा. त्याआधी तू तुझं तोंड बंद कर, कळलं? बाकी काही करू नकोस. अरे तू ऐकून तरी घे ना माझं. काय ऐकून घेऊ? हा, त्या काय म्हणतायत एकदा ऐकून तर घ्या. आई, तुम्हाला काय वाटतं? मला काय नीट कळलंच नाही. तू नीट सांग जरा. आई, कधी कधी ना मनावरचा ताण वाढतो, सहन होत नाही. त्यावेळेला एखाद्या एक्सपर्ट डॉक्टरांची गरज पडते. ते डॉक्टर करतात काय माहितीये? ते आपल्याला समजून घेतात, आपली सिच्युएशन समजून घेतात, आपल्याला गाईड करतात आणि त्या सिच्युएशन मधनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ते डॉक्टर काय करतील काय बरोबर? आई, ताईच्या मनातनं सध्या खूप काय काय साचलंय आणि त्यातलं कदाचित ती आपल्याला काहीच सांगणार नाही. मानसोपचार तज्ञ काय करतात माहितीये का? नेमकी तीच गोष्ट तिच्याकडनं काढून घेणं जी ती आपल्याला सांगत नाही. त्यावर तिला मार्गदर्शन करणार, म्हणजे तिला त्यांना सांगितल्यानंतर एकदम फ्री वाटेल, रिलॅक्स वाटेल. यांनी काय होईल माहिती? तिचा ताण कमी होईल, तिला बरं वाटेल. आपल्याला हेच हवं आहे ना ग? बरोबर आहे. मला हे अजिबात पटत नाहीये.
ग? अरे आई, मला काय वाटतं, ताईंचं टेन्शन कमी होणार असेल तर हे करून बघायला काही हरकत नाही. नाही, बाळचं मन हलकं होणार असेल ना, माझी खरंच काय हरकत नाही. काव्या, बाळा भूक लागली का तुला? काही करून देऊ का? अगं नाही मावशी, विक्रांतसाठी करते हे. दिवसभरात काही खाल्लं नाही ना त्याने. काव्या, तू आहेस म्हणून ग बाई, नाहीतर अशा सिच्युएशन मध्ये आम्ही कसं सांभाळलं असतं विक्रांतला काय माहित. बेस्ट फ्रेंड आहे की नाही तो माझा, मग इतकं तर मी केलंच पाहिजे. तुमच्या मैत्रीला कोणाचीही दृष्ट नको लागायला. नाही लागू दे. काव्या, खरंच थँक्यू. हे मावशी परत थँक्स असं बोलून तू परक करतेस मला? अगं तसं नाही ग, पण तू वेळेत तिथं पोचलीस म्हणून, नाही तर काय झालं असतं देव जाणे. हो ग मावशी, या विक्रांतला असं रस्त्यात रडताना बघून मला काय वाटलं ना, मी नाही सांगू शकत शब्दात. नशीब तू त्याला सावरून घरी आणलंस. खूप खचलाय ग तो. त्या गिरीजामुळे अजून काय काय सहन करावं लागणार आहे ना, कुणाच ठाऊक. पण अशी काय गिरिजा? बरी वाटली होती बघितलं तेव्हा. तशीच आहे गती. दिसतं तसं नसतं ना ते. हे म्हणजे तुला नाही माहिती, त्या गिरिजाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. असं काय बोलतेस मावशी? अगं मग काय, तशीच आहे ती. त्या मुली असतात ना, पैशासाठी श्रीमंत मुलांच्या मागे लागतात, ती त्यातलीच आहे. आय डोंट बिलीव्ह की गिरिजा त्याच्यातली एक. विक्रांतलाही आधी असंच वाटलं होतं, पण फसला तो. आता तू पण बघ ना, म्हणजे तुला पण कसं गोळात घेतलंय तिनं, बघतेस ना. मावशी, मला तिचा नंबर देशील? मला बोलायचंय तिच्याशी. कशाला? आम्ही तू बोलून काय होणार आहे? ऍटलीस्ट कळेल तरी की ती अशी का वागते. खरं सांगू का काव्या, तू तिच्या नादालाच लागू नकोस. मावशी एकदा बोलू दे प्लीज. बरं देते, पण तू बाई जपून बोल. हो. विक्रांतसाठी सरबत घेऊन जातेस ना? हो हो, मी आलेच, पण तू नंबर सेंड करून ठेव. हो हो, पाठवते. बघतेस ना गिरिजा, तुझ्या एका चुकीच्या पावलामुळे डाव माझ्या हातात आलाय. आता काव्या विक्रांतची काळजी घेत त्याच्या लाईफ मध्ये एंटर होईल आणि तू आउट. हॅलो. नमस्कार. विक्रांत पोचला ना घरी? हो, विक्रांत आलाय घरी. काही काळजी वाटत होती हो मला, म्हणून फोन केला. कसा आहे तो? खूप अस्वस्थ आहे. गिरिजाचं बोलणं खूप मनाला लावून घेतलंय त्याने. बाईने असं बोलायला नको होतं त्याला. त्याला काय वाटत असेल कळतंय हो मला. बायच्या वतीने मी माफी मागते त्याची. चुकलं व्हायचं. काय चूक काय बरोबर हे आपण नाही ठरवू शकत वासंतीताई. म्हणजे विक्रांत आणि गिरिजा कसे आहेत हे आपल्याला माहिती आहे. हा, आता त्या दोघात थोडंसं पिनसलंय, पण मला नाही वाटत ते फार काळ टिकेल. मला खरंच असं वाटतं. हो, विक्रांत आणि गिरिजा एकमेकांवर खूप प्रेम करतात. ते दोघं एकमेकांशिवाय नाही राहू शकत. पण
त्यांच्यातले गैरसमज कसे दूर होणार ते नाही माहित मला, पण एक ना एक दिवस दोघांना त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि हा प्रॉब्लेम नक्की सुटेल। देव करो आणि असंच हो। तुम्ही काळजी करू नका आणि माफी मुळीच मागू नका। नाही, पण आपण आपल्या परीने काहीतरी करायला पाहिजे ना। हो, पण ही ती वेळ नाहीये। ते दोघंही आता ऐकण्याच्या मूड मध्ये नाहीयेत, त्यामुळे जसं होतंय तसं होऊ द्या। पण या सगळ्यात त्यांचं नातं तुटू नये असं वाटतंय हो। वसंतीताई, प्रेमात खूप ताकद असते, असं काही होणार नाही। तुम्ही फक्त गिरिजाला सांभाळा। हा, आम्ही बायला ते काउन्सिलर का काहीतरी बोलतात ना, त्याच्याकडे नेणार आहोत। का? नाही, सुचित्रा बोलली की बायवर खूप ताण आहे आणि तो ताण कमी करायचा असेल तर हे करणं गरजेचं आहे। हो, बरोबर म्हणते ती। त्याने गिरिजाला नक्की बरं वाटेल। आणि काही मदत लागली तर मला सांगा। हा, सध्या तरी चिटल्याच्या ओळखीचं कोणीतरी आहेत, त्यांच्याकडे नेणार आहोत। ठीक आहे, गिरिजाला जास्तीत जास्त बोलतं करण्याचा प्रयत्न करा, आपोआप सगळे प्रॉब्लेम सुटतील। हा, तुम्ही विक्रांतची काळजी घ्या। हो, ठेवू फोन? चालेल। कोणाची दृष्ट लागली आमच्या नात्याला काय माहित। किती स्वप्न रंगवली होती आम्ही दोघांनी, असं करू तसं करू, आणि आज नाही। गिरिजा, तुझं ठरलंय ना, मग आता असा विचार नाही करायचा। हॅलो हॅलो, हाय, मी बोलते। सॉरी, मी ओळखलं नाही। मी काव्या। कशी आहेस? हे विचारायला फोन केला होतास? नाही। मग जे बोलायचंय ते बोल। ओके, मी तुला हे सांगायला फोन केलाय की विक्रांतची अवस्था खूप खराब आहे। माहितीये मला। मग तुला हेही माहिती असेल की तुझ्या घरून निघाल्यावर काय घडलं? नाही। प्लीज काव्या, सांग मला काय घडलं। विक्रांत ठीक आहे ना? जाऊ दे, तुला इंटरेस्ट दिसत नाही। बोल। तू विक्रांतला हर्ट केलंस, त्यानंतर तो तुझ्या घरून निघाला। मला विक्रांत भर रस्त्यात रडताना दिसला, माहितीये? आता बोल, अजूनही तुझ्या मनात डाऊट आहे? तुला अजूनही असं वाटतंय की विक्रांतचं तुझ्यावर प्रेम नाहीये? तुला अजूनही असं वाटतंय की आमच्यात मैत्री पलीकडे काहीतरी आहे? तुला खरंच असं वाटतंय का ग गिरिजा की विक्रांतला तुझ्याशी लग्न नाही करायचंय? गिरिजा, बोल काहीतरी। गिरिजा, आय थिंक वी नीड टू मीट। हे बघ, तुझ्या मनातले गैरसमज दूर करायची संधी दे आम्हाला। विक्रांतला त्याची बाजू मांडायची एक संधी दे, प्लीज, आय रिक्वेस्ट। गिरिजा, अगं गप्प बसून प्रश्न नाही सुटणार, प्लीज काहीतरी बोल। गिरिजा, आर यू देअर? ओके, मग मला भेटशील प्लीज? गिरिजा, प्लीज प्लीज। गिरिजा, बोल ना काहीतरी, प्लीज। हो, आपण भेटूया। थँक्यू सो मच। आपण उद्या सकाळीच भेटू, ओके? कुठे? मी तुला प्लेस आणि टाइम कळवते, टेक्स्ट करते, ओके? ठीक आहे, गुड नाईट।
विक्रांतचा फोन होता? नाही, काव्याचा. काव्याचा? तिने का फोन केलेला? तिला मला भेटायचंय. आणि तू तू हो म्हणालीस? हो, उद्या सकाळी भेटायचं ठरलंय. ठीक आहे, भेटायचं असेल तर भेटून घे, पण भेटून बोलणार काय? म्हणजे तिने जर विचारलं की हे तू असं का केलंस, तर तू सगळं खरं सांगणारच तिला? आई, तुझ्या मनात काय चालू नाही सगळं मला माहिती आहे. हे तू जे काय सगळं करतेस ना, ते फक्त विक्रांतच्या प्रेमापोटी करतेस. हे असं खरं सांगणारच तिला? गौरव, उद्याच आपण उद्या बघू. अगं पण ताई. गौरव, मला झोप आली आहे, तूही जाऊन झोप आता. ताई, तू आज गप्प राहशील, पण उद्या तुला बोलावंच लागेल. गौरव, तुझं बरोबर आहे. उद्या काय सांगायचं ते मला आजच नीट ठरवायला हवं.